नमस्कार मंडळी. नागपंचमीविषयी आपण थोडी माहिती घेऊया. मुळात नागपंचमी हा शेतकऱ्याच्या जवळचा विषय आहे, कारण निसर्गात देव शोधणारे आपण, नागही त्यातलाच एक, म्हणून नागपंचमी ही साजरी केली जाते. कोकणात नागपंचमी ही मोठ्या प्रमाणात होत नाही. नागपंचमीच्या आदल्या दिवशी बहीण भावासाठी उपवास करते, ही पण एक प्रथा आहे. ती आधी व्हायची, आता होत नाही किंवा कोण करतही नाही. त्याचप्रमाणे नागपंचमीसाठी आमच्याकडे होणारा नैवेद्य म्हणजे साधारण साधंसं वरण भात, कोणत्याही प्रकारची भाजी किंवा कोणत्याही प्रकारची उसळ केली जाते. त्याचप्रमाणे गोडासाठी खीर वापरली जाते. पातोळ्या केल्या जात नाहीत. इकडे मोठ्या प्रमाणात कोणीतरी ते फेमस केलंय युट्यूबला, इन्स्टाला, आणि त्याला कोकणाचं नाव जॉईन केलंय की बाबा कोकणात नागपंचमीला फेमस करून पातोळ्या बनवल्या जातात. पण तसं काहीही नाहीये. जो तो आपापल्या परीने जे गोड बनवता येईल ते बनवतो. नेवरे बनवले जातात, पातोळ्या करणारे करतात, मोस्ट ऑफ नाही करत लोक. खीर ही मोठ्या प्रमाणात बनवली जाते नागपंचमीच्या दिवशी. नागपंचमीच्या दिवशी भाताच्या लाह्याचा जास्त करून वापर केला जातो आमच्याकडे. भाताच्या लाह्यात त्यात दूध आणि साखर मिक्स करून त्याचाही नैवेद्य दाखवला जातो. कारण इकडे भात शेतीचं प्रमाण मोठं असल्या कारणाने भाताचा जास्त वापर सगळीकडे केला जातो. त्याचप्रमाणे तसंच अगदी नैवेद्याला सुद्धा भाताच्या लाह्या करून आणल्या जातात. त्यात दूध आणि साखर मिक्स करून तो देवाला नैवेद्य म्हणून चढवला जातो. शेगडीवर किंवा गॅसवर किंवा चुलीवर तवो ठेवचं नसतं असं म्हणतात, किंवा ठेवतही नाही. अजूनही काय काय लोक पाळतात. आता एवढी पण नाही पाळत, पण पाळतात. शिवणकाम, भरतकाम, त्याच्यानंतर मग शेतातली कामं, त्याच्यानंतर चुलीवर तवो ठेवत नाही. त्याचं लॉजिक माका अजून पण माहित नाही, पण ठेवत नाही. शेतातली कामं करत नाही किंवा मी मानू शकते, किंवा खैत्री वाळू असतात, बीळ असतात, आपल्या हातातनं काय दुखापत होऊ नये ते का म्हणून शेतातली कामं शेतकरी लोक त्या दिवशी काहीही करत नाही. तवो न ठेवण्यामागे कारण असं सांगितलं जातं की तवो म्हणजे नागाच्या फण्यासारखं तव्याचा आकार असता, म्हणून तवो ठेवलं जात नाही चुलीवर, असं मी ऐकून. असं माका त्याच्या पाठच्या डिटेलमध्ये काय माहिती नाही. नागपंचमी सण साधारण कर्नाटक, बेळगाव, कोल्हापूरच्या पुढे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यांची ती देवताच असं नाग किंवा नागिन म्हणून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पूजले जातात. त्यांच्याकडे ते मूर्ती असतात, पाषाणात कोरलेले पण मूर्ती असतात, त्याप्रमाणे त्यांची ती पूजा केली जातात. पण कोकणात एवढा काय तर होत नाही. कोकणात अगदी छोट्या प्रमाणात केलं जातं. पहिल्या दिवशी आणलं जातं, दुपारपर्यंत पूजलं जातं, पूजून नैवेद्य झालो की संध्याकाळी तो सोडलं जातं. आमच्या कोकणात आदल्या दिवशी कसं बाजार भरलं जातं नागपंचमीचा, तुम्ही तुमका दाखवतो. म्हणजे फुलांचं बाजार भरलं जातं, मूर्त्यांचं बाजार भरलं जातं. इकडनं तिकडनं गावागावातनं लोक आपापले नाग बनवलेले घेऊन येतात विकूसाठी. ते कसे असतात ते मी तुमका दाखवते, तर व्हिडिओ मध्ये बघा. तर कशी वाटली तुमका ही छोटीशी माहिती, छोटस व्हिडिओ? तुमका आवडता की नाही तर माका सांगा. आणि मी नक्की खयच्या भाषेत बोलू, मराठीत बोलू, मालवणीत बोलू, तुमका काय बघू आवडता माका सांगा. त्याच्याबद्दल मी तुमका अजून माहिती देईन. किंवा कणकवलीतल्या बऱ्याच गोष्टी त्याबद्दल मी तुमका उघडपणे सगळं सांगेन. धन्यवाद.